जयंतराव, थँक्यू व्हेरी मच. फारच सुंदर. हे रफी साहेबांचे भक्त आहेत, फॅन आहेत. बघा, ह्या गाण्यामध्ये आपण बघितलं की त्या जो प्रियकर आहे त्याची किती अवस्था विचित्र झालेली, किती त्याची प्रेयसी किंवा पत्नी जवळ नसल्यामुळं त्याचे हाल इतके वाईट झालेले आहेत की काय सांगावं, कैसे कटेगी जिंदगी तेरे बगैर. आणि आता रिसेंटली माझ्या एक वाचण्यात पेपरात बातमी आली, तुम्ही पण वाचली असेल. 2 युवकांनी लग्न जमत नाही म्हणून आत्महत्या केली. आता रिसेंटली आली होती बातमी. ओके. आणि कारण काय, तर त्यांचं काही नोकरी नव्हती, घरगुती वडिलोपार्जित व्यवसाय करत होते आणि ते खूप ठिकाणून नकार आला. आपल्याकडे सुद्धा ही बऱ्याचदा समस्या आहे, म्हणजे जे सर्रास समाजात म्हणजे सोनार काम करतात त्यांनाही प्रॉब्लेम येतोच हा असा. तर ही एक अवस्था अशी आहे. आणि एक विरोधाभास पण आहे बघा, की जे थोडंसं हसायला पण आलं मला, की लग्न जमलं तर प्रॉब्लेम आहेत. ओके. लग्न जमू नये काहीतरी कारणाने घटस्फोट होतो, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतं आणि त्यानंतर मग काही दिवसातच नंतर हे तुटतं. म्हणजे लग्न जमलं तरी प्रॉब्लेम, नाही जमलं तरी प्रॉब्लेम, अशी अवस्था आहे. असं हे आयुष्य विचित्र आहे म्हणजे. हां, ते शेवटी त्यातनं पर्याय नाही आहे. ओके. पण काही आहेत नाही करत, थोडं शहाणे असतात, लवकर निघून जातात. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. हे गाणेसुद्धा जीवनाचा क्षणभंगुरतेचा संदेश देते. पाणी आणि मातीने बनलेला हा देह पुन्हा कधीतरी मातीत मिसळणारच, पण कधी मिसळणार हे आपण काही सांगू शकत नाही. पण प्रत्येक कवी आपल्याला त्याच्या गीतातून जगण्याचा एक नवा पैलू, आशेचा किरण दाखवतो. या गाण्याच्या शेवटच्या कडव्यात एक खूप सुंदर संदेश आहे. आपण आधी ते गीत ऐकू आणि मग त्याच्यावर आपण चर्चा करू. सुधीर वाविस्कर, एक दिन बिक जाएगा.